सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसम इथं 1 जुलै 2026 रोजी मालवण पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय मालवण आणि पळसम ग्रामपंचायत यांच्या वतीनं कृषी दिन शेतकरी मेळावा संपन्न झाला। यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटवेलकर, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड, गटविकास अधिकारी परागिणी पाटील, तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी पी.आर. सावंत, जिल्हा परिषद सदस्या क्षमा हडकर, पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण, दीपक सुर्वे, गणेश तोंडवळकर, पंचायत समिती सदस्या योजना कांबळी, मानसी भोगावकर, सीमा पुरळेकर, पशुधन अधिकारी सुधीर कानसे, किर्लोस विज्ञान केंद्राचे विकास धामापूरकर, पळसम ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत कोलतकर, विस्तार अधिकारी व्ही.के. जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटवेलकर यांनी सांगितलं की बदलत्या वातावरणाचा शेतीवर परिणाम होऊ नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा। खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमधून जास्तीत जास्त योजना राबवण्यावर सातत्याने आग्रही असतात। मालवण तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी कृषी विभागाला देण्याचा प्रयत्न असणार असल्याचंही प्रतिपादन संतोष साटवेलकर यांनी यावेळी पळसम इथं केलं। सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी त्यांच्या शुभेच्छापर मनोगतात पंचायत समिती स्तरावरनं शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्याचा विश्वास व्यक्त केला। पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी व्ही.के. जाधव यांनी पळसम इथं 1000 किलो हळद कंद उपलब्ध केल्याबद्दल ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत कोलतकर यांचे विशेष आभार मानले। कृषी सेवक विवेक रंगे यांनी अल निनोबाबत थोडक्यात माहिती दिली। शेतकरी प्रमोद सावंत यांनी सेंद्रिय शेतीविषयक मार्गदर्शन केलं। तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव, पशुधन अधिकारी सुधीर कानसे, किर्लोस विज्ञान केंद्राचे विकास धामापूरकर यांनी समयोचित मार्गदर्शन केलं। यावेळी शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आलं, ज्यामध्ये पीक स्पर्धा विजेते पुरस्कारप्राप्त शेतकरी बांधव आणि विविध योजना उत्तमपणे राबवणाऱ्या अधिकारी वर्गाचा सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवरांच्या वतीनं शेतकरी वर्गासाठी प्रोत्साहक तसंच शुभेच्छापर मनोगत व्यक्त करण्यात आलं। यावेळी विस्तार अधिकारी श्री हांडे, ए.एम. परब, सुधीर गायकवाड, श्रीमती खोबरेकर, पळसम उपसरपंच अविराज परब, पोलीस पाटील पूनम गोलतकर, ग्रामपंचायत अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी सेवक व आत्मा कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मालवण पंचायत समितीच्या नूतन गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांनी केलं। मंडळ कृषी अधिकारी श्रीपाद चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केलं। ब्युरो रिपोर्ट, आपली सिंधुनगरी न्यूज।